नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप मनसे नगरसेवक रुपेश वांगणकर यांच्यावर गर्दुल्यांनी केला हल्ला. ठाण्यात नाले साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू. वडाची मनोभावे पूजा करीत सावित्रीने केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. वडाची मनोभावे पूजा करीत पारंपरिक वेशभूषेत सुवासिनींनी केली वटपौर्णिमा साजरी. हिंदू संस्कृतीत पतीचे आयुष्य दीर्घ व्हावे याकरिता वडाची पूजा ही वटपौर्णिमेला केली जाते. नवविवाहित वधू हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सत्यवानाचे आयुष्य दीर्घ हो याकरिता देवांनी सांगितलेले व्रत सावित्रीने केले ते व्रत म्हणजे वटपौर्णिमा. आज सर्व सुवासिनी साज शृंगार करून वडाची पूजा करतात. यावेळी वडाला फळांनी युक्त असलेले वाण अर्पण करून वडाला प्रदक्षिणा घातल्या जातात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, त्याचे आयुष्य दीर्घ हो अशी प्रार्थना वडाकडे करण्यात आली. नवविवाहित वधूंनी विधिवत भटजींकडून वडाची पूजा करून घेतली तर त्यांनी या पूजेचे महत्त्व सांगितले. आणि माझा पहिला असल्यामुळे मला जास्त उत्साह आहे आणि सकाळी लवकर आली, नंतर गर्दी नको म्हणून. काय या सणाचं महत्त्व तुम्हाला वाटते आणि आतापर्यंत तुम्ही ऐकलं होतं त्याच्याविषयी? हे खास आपल्या जीवनसाथीसाठी आहे आणि मला खूप आनंद होतो की मी याची सौभाग्यवती पहिली म्हणजे आहे आणि खूप आनंद होत आहे मला. काय मागितले वडाकडे, देवाकडे काय मागितले? बस 7 जन्मी 7 असू दे नवरदेवाचा बस. आजपर्यंत वटपौर्णिमेचे महात्म्य ऐकले होते, मात्र प्रत्यक्षात आणि पहिल्यांदा वडाची पूजा करून छान वाटल्याचे नववधूंनी म्हटले. मांगते कुछ नहीं है, ये वटपौर्णिमा का ही है, ये ना हस्बैंड के लिए पूजा करते हैं, उनकी लंबी उम्र हो, सब खुशी मिले उनको और कुछ नहीं. तर लग्नानंतरही गोड आठवणी आणि व्रतवैकल्य त्याचबरोबर नवऱ्याकरिता खास करून हा सण असल्याचे सुवासिनींनी म्हटले. त्याच्यानंतर म्हणजे मणी असतात, काळे मणी, ते विणायचे 5-5 आणि मग ती वाणच नंतर पूजा झाल्यानंतर, वडाची पूजा झाल्यानंतर ते वाणं प्रत्येक सवासिनीला द्यायची. म्हणजे देवाणघेवाण करायची, ते देणार आम्ही देणार असं आणि आशीर्वाद घ्यायचा. पारंपरिक वेशभूषा धारण करून सर्व महिलांनी हळदी कुंकू लावून एकमेकींना वाण देत वटपौर्णिमा साजरी केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. भांडूपचे वॉर्ड क्रमांक 108चे नगरसेवक रुपेश वांगणकर यांच्यावर गर्दुल्यांकडून हल्ला. भांडूप परिसरात दिवसेंदिवस गर्दुल्यांच्या प्रमाणात वाढ होते. हे गर्दुल्ले स्थानिक रहिवाशांना त्रासदायक ठरत असून त्यांच्याबाबत तक्रारीही वारंवार नोंदवल्या गेल्यात. येथील गर्दुल्ले नाक्यावर बसून रस्त्यावर जाणाऱ्या मुलींची छेडछाड करणे, त्याचबरोबर मुद्दाम बाईकचे कर्णकर्कश हॉर्न वाजवून पादचाऱ्यांना त्रास देणे यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारातून ते स्थानिकांना त्रास देत असतात. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत स्थानिक नगरसेवक रुपेश वांगणकर यांनी गर्दुल्यांना जाब विचारणा केली असता त्यांच्यावर उलट हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर घटनेविषयी भांडूप पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यास त्यांना यश आलंय. या घटनेनंतर मनसेचे नगरसेवक रुपेश वांगणकर यांनी गर्दुल्यांवर पोलिसांनी नियंत्रण ठेवणे हे अत्यावश्यक असून यावर ठोस निर्णयही घ्यावे, अन्यथा मनसे पद्धतीने यावर तोडगा काढू असा इशाराही त्यांनी S9शी बोलताना दिलाय. म्हणजे काही गर्दुल्यांनी आमच्या सर्वनगरमध्ये इथे आलेले आणि त्यांनी बरेचसे बाईकवर वगैरे पाडण्याचे प्रकार केले. त्याच्या विरोधात आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी तेव्हा आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलीस कारवाई करण्यात तुम्ही केली? पोलीस अजूनपर्यंत तरी निष्क्रिय ठरले आहेत काही कारवाई करण्यात. अजूनपर्यंत तशी ठोस कारवाई केलेली नाही आणि सर्वोदयनगरमध्ये हा 4था प्रकार आहे आणि जवळजवळ भांडूपमध्ये सगळीकडेच या गर्दुल्यांनी एक अवधूस मोसवलेला आहे. आणि काही दिवसांपूर्वीच म्हणजे 2 नगरसेवकांनी त्यांना सांगितलेलं होतं की ह्या गर्दुल्यांनी आपल्या भांडूपमध्ये जो हैदोस मोसवला तो आपल्याला कंट्रोल करायला हवा, पण त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यांना अटक केली का? आता एकाला अटक केली आणि एकाला अटक करणं. तर या गर्दुल्यांना आळा घालण्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाला काय सांगा? नाही, आम्ही पोलीस प्रशासनाला काही सांगणारच नाही. त्यांनी त्यांच्या प्रोसिजरनुसार जावं. जर त्यांना जमत असेल तर त्यांनी सांगावं, जर नाही जमत असेल तरी आम्हाला सांगावं. मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना कसं हँडल करायचं ते आम्ही हँडल करू. RR पाटील यांच्या वक्तव्यावर टीका करीत कायदा सुव्यवस्था सध्या आहे की नाही असा प्रश्न स्थानिक नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी उपस्थित केला आहे. मध्ये बऱ्याचशा अशा कंप्लेंट आहेत की राजरोषपणे गर्दुल्ले येऊन पाईपलाईनच्या शेजारी असो तर रिकाम्या पडक्या चाळी आहेत, आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे बसलेले असतात. ह्या संदर्भात आम्ही आता नवीन आपले चव्हाणसाहेब आहेत त्यांना आम्ही भेटलेलो आणि सांगितलेलं की मी आणि माझी सहकारी नगरसेविका आम्ही जाऊन भेटलेलो त्यांना की बाबा इथे गर्दुल्यांचं प्रमाण वाढलं आहे. दिवसा ढवळ्या दुपारच्या वगैरे मुलींना क्लासला जाताना फार प्रॉब्लेम होतो. मुलींना
आणि स्थानिक ह्यांना खूपच लोकांना पण प्रॉब्लेम होतो. तर ते म्हणाले की आम्ही आळा घालतो म्हणून असं रिप्लाय आलेला. परंतु काल हे प्रकार जो घडला की आज आमचा नगरसेवकच इथे सुरक्षित नाही आहे. पुरुष नगरसेवक सुरक्षित नाही तर महिला नगरसेवकाचं पुढे काय. त्यामुळे आम्हाला स्वतःचं संरक्षण करणं हे आम्हाला गरजेचं आहे. आज आबांनी हा सांगितलं, स्टेटमेंट दिलं की प्रत्येकाने आपापलं संरक्षण करायला पाहिजे. म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आता आमच्या पुढे पडलेला आहे. त्यामुळे जर पोलिसांनी जर ह्याच्यावरती काही ठोस निर्णय घेतले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच ह्याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी नक्कीच उतरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह प्रियांका कांबळे, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात नाले सफाई करताना 2 कर्मचाऱ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू. नगरसेवक सुहास देसाई पीडितांच्या कुटुंबाला मदत करण्यासंदर्भात देणार आयुक्तांना निवेदन. ठाण्यात रुस्तमजी कन्स्ट्रक्शन शेजारील नाल्याची सफाई करत असताना 2 कर्मचाऱ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू झालाय. आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने नाले सफाईचे काम हाती घेतले होते. माजीवाडा येथे लोडा पॅराडाईज जवळील नाल्याच्या साफसफाईचे काम करण्याकरिता कर्मचारी नाल्यात उतरला. मात्र नाल्याच्या खोल पातळीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला, तर त्याला वाचविण्याकरिता गेलेला दुसरा कर्मचारी तेथेच बुडाला. मृत व्यक्तींचे नाव काशीनाथ काथोळी, राजू काजवळ असे असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक सुहास देसाई यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त करीत ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारावर टीका केली. नाले साफ करताना कर्मचाऱ्यांना सुरक्षित हातमोजे, बूट देणे आवश्यक आहे. मात्र याबाबत ठाणे महानगरपालिकेने भूमिका घेणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले. तसेच नाले साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत आणि मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याबाबत निवेदन देणार असल्याची भूमिका त्यांनी S9शी बोलताना स्पष्ट केली. नाले साफसफाई करण्याच्या वेळेला 2 गरीब मजूर त्या नाल्यामध्ये वाहत जाऊन मृत्युमुखी पडले आणि मी प्रशासनाला ह्या सगळ्या गोष्टीचा दोष देईन. प्रशासन गाजावाजा करून पावसाळ्याच्या आधी आम्ही नाले साफसफाई करतो असे करोडो रुपये महानगरपालिकेचे खर्च करतात आणि टेंडर मागवतात. मग हे टेंडरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मग ते कुठचे नाले साफ करतात अशी वेळ का बिल्डर लोकांवर येते की त्यांना महानगरपालिकेच्या हद्दीतले नाले साफसफाई करायला लागतात. दुसरी गोष्ट, प्रशासन म्हणजे महानगरपालिकेने किंवा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आज 2 गेलेत, उद्या 4 जातील आणि ह्या गोरगरिबांना पोटासाठी वेठबिगारी म्हणून मोलमजुरी करायला लावतात. त्यांना नाल्यात उतरताना कुठच्याही प्रकारचे म्हणजे महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा ज्यांना ऑफिशियल टेंडर कुठच्याही प्रकारचे सेफ्टी शूज दिले जात नाहीत, हातात हँड ग्लोव्ज दिले जात नाहीत किंवा त्यांना एखादा सेफ्टी बेल्ट वगैरे बांधायचा काहीतरी प्रकार असतो, अशा कुठल्याही गोष्टी दिल्या जात नाहीत. पोटासाठी बिचारे त्यांच्या गरीब कुटुंबांना पोचण्यासाठी कुठच्याही काम करायला तयार होतात आणि हे ठेकेदार माजलेले जे ठेकेदार आहेत महानगरपालिकेचे हे त्यांचा फायदा घेतात. आज सगळ्याच ठिकाणी प्रभागात तुम्ही बघितलं तर सगळीकडे हाच प्रकार चालू आहे. आज महानगरपालिकेत सुद्धा एवढा अंदाज होऊन या ठेकेदारांच्या बाबतीत आहे की मला तर यात गेल्या 2.5 वर्ष आली नगरसेवक पदाला, त्या 3 वर्षामध्ये प्रत्येक नाल्यावर तोच ठेकेदार काम करताना दिसतो. कधी कधी अशी वाटते की यांची मक्तेदारी आहे का. म्हणजे टेंडर होतात, हे टेंडर सगळे
आपापसात सेटिंग करून केले जातात का? माझा आरोप आहे की प्रशासनाची तुम्ही ह्याची संपूर्ण सखोल चौकशी करा या ठेकेदारांची. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये युवासेनेतर्फे गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलुंड युवासेना शाखा क्रमांक 99च्या वतीने महानगरपालिकेच्या सोनार बंगला शाळेतील गतिमंद मुलांच्या स्किल अँड ॲबिलिटी शाळेमध्ये मोफत वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपविभाग अधिकारी उमेश बने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. युवासेना 99 शाखेचे शाखाधिकारी तुषार शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेना विभाग प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या हस्ते गतिमंद विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपविभाग प्रमुख महेंद्र वैती, शाखा क्रमांक 99चे शाखा प्रमुख अविनाश बागुल, प्रशासकीय कार्यकारी प्रमुख नितीन सावंत, युवासेना उपविभाग अधिकारी उमेश बने, शाखा क्रमांक 99चे शाखा अधिकारी तुषार शिंदे, उपशाखा अधिकारी नितीन भोस आणि शिवसेना आणि युवासेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना विभाग प्रमुख दत्ता दळवी यांनी युवासेनेतर्फे राबविलेल्या कार्यक्रमांचे कौतुक करत स्किल अँड ॲबिलिटी शाळेला जरूर ती मदत करण्याचे आश्वासन S9शी बोलताना दिले. तुषार शिंदे आणि उमेश बने, आदित्य साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि आदित्य साहेबांनी सक्त वॉर्निंग दिलेली आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावणे, पोस्टर्स लावणे आणि मुंबई विद्रूप करू नये किंवा नुसती फळं वाटप आणि बिस्किटं वाटप ह्याच्यावरतीच वाढदिवस साजरा करू नये, तर काहीतरी समाजाची बांधिलकी ठेवून एखादा कार्यक्रम करावा. आणि म्हणून बने यांनी आणि शिंदे यांनी हा खरगस्तुत्य असा उपक्रम आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी आमचे उपविभाग वैती या ठिकाणी आहेत, शाखा प्रमुख आमचे बागुल आहेत, बाकी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, आमचे प्रशासकीय डोईफुडे साहेब आहेत, या संस्थेच्या स्वाती जाधव या ठिकाणी आलेले आहेत. आणि आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे आजचा हा छोटासा कार्यक्रम आहे, परंतु आपल्या संस्थेला ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, कारण मतिमंद मुलांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करणं आणि त्यांना त्यांचं जीवनमान सुधारणं किंवा जीवनामध्ये ज्या आनंद निर्माणचं काम खऱ्या अर्थानं ही लोकं करत आहेत. खरं म्हणजे स्वाती मॅडम तुम्हाला खास करून मी धन्यवाद देतो की अशा प्रकारचं काम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं परमेश्वराचंच काम आहे. परमेश्वरानेच आपल्याला हे काम दिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही माझी विनंती आहे, उद्धव साहेबांचा वाढदिवस आमच्या जवळच येतो आहे आणि अशा प्रकारचेच उपक्रम आम्ही त्या दिवशी सुद्धा राबवणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपल्या संस्थेला या मुलांना शिक्षणासाठी किंवा या मुलांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याची तुम्ही आम्हाला यादी द्या. याच्यापेक्षा आम्ही मोठा कार्यक्रम करून या मुलांच्या जीवनामध्ये आमचासुद्धा छोटासा खारीचा हिस्सा जर आनंद त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करत असताना आमचा खारीचा हिस्सा जर मिळाला तर शिवसेना प्रमुखाने जी आम्हाला शिकवण दिलेली आहे ती 80% समाजकारणाची, हे समाजकारण कुठेतरी आम्ही केल्यासारखं होईल आणि बाळासाहेबांचे विचार जनमानसामध्ये आम्ही रुजवतोय अशा प्रकारची भावना निर्माण होईल. धन्यवाद. स्किल अँड ॲबिलिटी शाळेच्या स्वाती जाधव यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गतिमंद मुलांसोबत वेळ घालविल्याबद्दल आणि मोफत वह्या वाटप केल्याबद्दल युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानले. स्वाती जाधव स्किल्स अँड ॲबिलिटी मुलुंड शाळेतर्फे मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि तुम्ही आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या मुलांना डोनेशन दिलं आणि मुलांबरोबर येणं, मुलांना हेल्प करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे आदित्य साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जी भेट दिली त्याबद्दल मी पूर्ण शाळेतर्फे आणि आमचे मॅनेजमेंट याच्यातर्फेही आभार मानते. दत्ता दळवी, महेंद्र वैती, अविनाश बागुल, उमेश बने, तुषार शिंदे, नितीन भोसले या सगळ्यांची मी आभारी आहे. कार्यक्रमाचे आयोजक युवासेना शाखा क्रमांक 99चे अध्यक्ष तुषार शिंदे यांनी कार्यक्रमाची माहिती S9शी बोलताना दिली. आज आमचे जे युवासेना प्रमुख श्रीमान आदित्य ठाकरे आज यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज इथे सोनार बंगला सेकंडरी हायस्कूलमध्ये जे गतिमंद विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे नोटबुक वाटण्याचा कार्यक्रम आम्ही मुलुंड विधानसभा युवासेनेतर्फे आज आम्ही इथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे पाहुणे आणि त्यासाठी आमचे कार्यक्रमाचे पाहुणे माजी महापौर दत्ताजी दळवी, ईशान्य मुंबई विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख महेंद्र वैती, शाखा प्रमुख अविनाश बागुल, प्रशासकीय कार्य प्रमुख नितीन सावंत, तसेच आमचे युवासेनेचे उपविभाग अधिकारी आमचे उमेश बने साहेब, तसेच आमचे माझ्या शाखेचे उपशाखाधिकारी विशाल साठे, नितीन भोसले आणि माझे युवासेनेचे मित्र अनवर शेख इथे उपस्थित होते. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. पावसाची चाहूल लागताच बाजारपेठेत रंगीबिरंगी छत्र्यांचे आगमन झालंय.
पावसाची चाहूल लागताच बाजारपेठा पावसाळी वस्तूंनी फुलून जातात. त्यातही पहिला मान असतो तो छत्र्यांचा. जुन्या छत्र्यांची दुरुस्ती करता करता नवीन छत्र्यांचा मोह होणे हे स्वाभाविकच आहे. दुकानात रंगीबेरंगी छत्र्यांचे आगमन सुरू झालेले आहे. बाजारामध्ये हँडलच्या छत्र्या, फोल्डिंगच्या छत्र्या तसेच लहान मुलांच्या आवडत्या कार्टून प्रिंटेड छत्र्यांचे प्रमाण हे जास्त असून मागणीही जास्त आहे. तर पुरुष वर्ग रेनकोटची मागणी करत असून बाजारात बाईकस्वारांसाठी स्पेशल रेनकोट ब्रँडही उपलब्ध आहेत. तर महिलाही प्रिंटेड व विविध रंगीबेरंगी फ्रिल असलेल्या छत्र्यांची खरेदी करताना दिसून येत आहेत. दरवर्षी छत्र्यांची खरेदी ही होतच असते. तर स्टेशन जवळ असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक छत्रीची खरेदी करण्यास येतात. तसेच कोकणात पावसाचे आगमन झाले असून 2-3 दिवसात मुंबईतही पाऊस पडेल असे मत हशुबाई सावला या दुकान मालकांनी S9शी बोलताना व्यक्त केले. छाता होलसेल भाव में खरीदते इतना हमको कम दाम में मिल रहा है तो इस हिसाब से हम पब्लिक को भी कम दाम में छाता बेचते हैं. तो हमारा महासेल में छाते का बहुत ही सेल ज़्यादा है. आजू बाजू के एरिया में से भी लोग छाता खरीदने के लिए खास भांडुप आते हैं. सब सन ब्रांड, ज्योति, सीरीज सब अच्छी ब्रांड, मदरलैंड सबकी छाता हम लोग रखते हैं. हर साल बॉम्बे में 10-11 तारीख तक बारिश हो जाता है, मगर अभी तक बारिश आया नहीं है. 1-2 दिन में बारिश आएगा ऐसा लग रहा है. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियंका कांबळे, S9 न्यूज, मुंबई. ठाण्याच्या शिवाजीनगरमध्ये 16 वर्षीय मुलाची आत्महत्या. आत्महत्येचे कारण अद्याप गूढ. ठाणे शिवाजीनगर परिसरातील भावेश राजू शहा या 16 वर्षीय शाळकरी मुलाने काल सायंकाळी 5च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. SMPRA CBSE शाळेच्या 10वी इयत्तेत 66% गुण मिळवलेल्या भावेशने आत्महत्या केल्याने त्याच्या नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आसरा अपार्टमेंटमधील 5व्या माळ्यावर भावेशने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती कळताच भावेशच्या नातेवाईकांनी त्याला जवळच्या साई रुग्णालयामध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर आत्महत्येच्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. आत्महत्येचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. तर भावेश शहाचे शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. मुलुंडच्या डम्पिंग रोड परिसरात झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी नाही. काल संध्याकाळी 4च्या सुमारास मुलुंडच्या डम्पिंग रोड परिसरात जंगली भेंडीचे झाड कोसळल्याने परिसरातील रहिवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 20 ते 25 वर्ष जुने झाड मुळापासून उन्मळून पडल्याची घटना घडताच स्थानिकांनी T-वॉर्ड विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत कोसळून पडलेले झाड हटवण्याची मोहीम हाती घेतली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्ष अमिता स्टोअर्स या दुकानाचे मालक सोहन लाल चैल यांनी S9शी बोलताना दिली आहे. गिर गया 5 बजे बरोबर और कुछ हवा नहीं कुछ नहीं, ऐसे ही गिर गया और ये नीचे से सड़ गया था. तो ऊपर वाले की दया से किसी को कुछ नुकसान नहीं हुआ और सब बच्चे लोग खेलते थे पर किसी को नुकसान कुछ नहीं हुआ, सब बच गए. आज जो झाड़ काटने का भी काम चल रहा है वो लोग कितने बजे आए म्यूनसिपलिटी? वो 5-5:30 बजे आ गए फिर. तो मतलब सही टाइम पे आ गए. थोड़ा आते आ गए तो आ गए टाइम पे आ गए करीब. तो फटाफट फोन किया, 15 मिनट लगा, 15 मिनट में आ गए फटाफट. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूप मनसे नगरसेवक रुपेश वांगणकर यांच्यावर गरजुल्यांनी केला हल्ला. ठाण्यात नाले साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू. वडाची मनोभावे पूजा करीत सावित्रीने केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.